आम्ही जे काउन्सिलर लावलेला होता त्यांनी आम्हाला सुरुवातीपासून थोडी भीती दाखवली होती की तुमच्या मुलाचा स्कोर वगैरे कमी आहे, तर तुम्ही नाही का एक तर डोनेशन वगैरे देऊन नाही का ऍडमिशन नाही का करून ठेवा. तर अशाच वेळेस मग कसं झालं की ऑनलाईन मुलगा नाही का हे करत होता, सर्च करत होता. त्यावेळेस आपल्याला शिव अकॅडमीचं सर तुमचं हे भेटलं, म्हणजे ऑनलाईन आम्ही राईट. त्याच्यातनं व्हिडिओ वगैरे बघितले आणि राईट. त्याच्यातनं आम्ही लगेच नाही का फोन लावला तुम्हाला. येस. आणि त्याच्यामधून मग आम्हाला नॉन कॅप राऊंड जी आहे त्याच्या राईट. रिलेटेड आम्ही सबस्क्रिप्शन घेतलं तुमच्याकडून. राईट. आणि त्याचाच आम्हाला खूप जास्त फायदा झाला सर. 16 किंवा 17 तारखेपासून नॉन कॅप राऊंड चालू होणार होते. राईट. जसा तुमचा ग्रुप तुम्ही क्रिएट केलेला होता त्याच्यावर आम्हाला राईट. कंटिन्यू इन्फॉर्मेशन भेटायची. आणि तुम्ही सर नंतर चेक केलं का की VIITचा एआय डेटा सायन्सचा JEEचा कट ऑफ किती होता कॅप राऊंडचा वगैरे? सर त्याचा जवळपास कट ऑफ 98.50 आसपास होता 98 सर. म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे 11 जो 12 आम्हाला पर्सेंटाईलचा तुम्हाला बेनिफिट ह्या येस सर, प्रोसेसमध्ये येस क्रिएट सर. झाला. इथं लोकलमध्ये कसं व्हायचं, आम्ही जो काउन्सिलर लावलेला आहे तो म्हणजे ते आम्हाला ह्याबद्दल त्यांनी कधीच सांगितलं नाही की असे नॉन कॅप राऊंड चालतात, तुम्ही ह्याच्यामध्ये नाही का करू शकता, ह्याच्या लिंक्स वगैरे कशा अवेलेबल होतात काय होतं ते आम्हाला त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. ते योगायोगाने तुमचा आम्हाला व्हिडिओ बघायला भेटला युट्यूबवर आणि आमचा खरंच खूप बेनिफिट झाला. आणि तुमच्यामुळेच माझ्या मुलाला चांगल्या कॉलेजमध्ये सर ऍडमिशन भेटलं. गुड मॉर्निंग सर. थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला जॉईन झाले. बेसिकली मी नांदेडचा आहे, माझं नाव पराग शंकरराव डमडेरे आहे. माझा मुलगा 12वीला इथे होता, नांदेडलाच होता. त्यानंतर MSCET ला त्याला 91.43 होता आणि जेई मेन्स त्यानं दोन्ही दिले होते. आणि जेई मेन्स ओके. सेकंड मध्ये त्याला 87.03 असा होता सर. तर सुरुवातीला त्याला VIT वेल्लोरच एक्झाम दिल्यानंतर तिथं आम्ही ऍडमिशन घेतलं होतं सर. ओके. म्हणजे VIT वेल्लोरची आम्ही फीस सुद्धा भरली होती, 4,94,000. हॉस्टेलची फीस सुद्धा आम्ही भरली होती. आणि मग नॉन कॅप आता राऊंड मध्ये कसं तुम्हाला हे झालं सर? कुठले कुठले कॉलेजेस नॉन कॅप राऊंड मध्ये मिळाले? नॉन कॅप मध्ये सर सुरुवातीला जे आम्हाला भेटलं होतं GSPM तातवडे होते, ENTC. तर मुलाचा जो हे होता की आम्हाला CS वगैरेच करायचंय आणि जर चांगलं कॉलेज भेटलं तर CS, जर नसून दुसरी सुद्धा फील्ड आम्ही घ्यायला तयार होतो. म्हणजे IT जरी असेल तरी राईट. तयारी होती आमची, AI जरी असेल तरी आम्हाला ती करायची तयारी होती. किंवा ENTC जरी भेटलं चांगल्या कॉलेजचं, VIT म्हणा किंवा PICT, COEP, त्या राईट. हिशोबाने आम्ही ते हे केलेलं होतं. म्हणजे आम्ही ज्यावेळेस कॅप राऊंडचे हे होते लिस्टमध्ये आम्ही बरेच राईट. नावं घेतले होते. आम्हाला GSPM टाटोडे पहिल्या राऊंड मध्ये भेटलं. सेकंड मध्ये GSPM जे हडपसर होतं, CS जिथं राईट. भेटलेलं होतं ते आम्ही कंटिन्यू केलं सर. ओके. आणि सर म्हणजे मला हे विचारतं की तुम्ही इन्स्टिट्यूशनल लेवल सीट्स किंवा सीट्स अगेन्स्ट कॅन्सलेशन अशात कुठे पार्टिसिपेट केलं होतं का सर? हो सर, केलेलं होतं. झालं कसं याच्यामध्ये की आम्ही जे काउन्सिलर लावलेला होता त्यांनी आम्हाला सुरुवातीपासून थोडी भीती दाखवली होती की तुमच्या मुलाचा स्कोर वगैरे कमी आहे, तर तुम्ही नाही का एक तर डोनेशन वगैरे देऊन नाही का ऍडमिशन नाही का करून ठेवा. तर राईट. अशाच वेळेस मग कसं झालं की ऑनलाईन मुलगा नाही का हे करत होता, सर्च करत होता. त्यावेळेस आपल्याला शिव अकॅडमीचं सर तुमचं हे भेटलं, म्हणजे ऑनलाईन आम्ही राईट. त्याच्यातनं व्हिडिओ वगैरे बघितले आणि राईट. त्याच्यातनं आम्ही लगेच नाही का फोन लावला तुम्हाला. येस. आणि त्याच्यामधून मग आम्हाला नॉन कॅप राऊंड जी आहे त्याच्या राईट. रिलेटेड आम्ही सबस्क्रिप्शन घेतलं तुमच्याकडून. राईट. आणि त्याचाच आम्हाला खूप जास्त फायदा झाला सर. मग तुम्हाला म्हणजे जो माझा रेकॉर्ड आहे त्याच्यानुसार तुम्हाला आय थिंक I2IT आणि मग शेवटी VIIT मध्ये एआय डेटा सायन्स असं अपग्रेड झालं होतं का सर? नाही सर, त्याच्यामध्ये कसं झालं की आम्ही कॅप राऊंड मध्ये हे झाल्यानंतर GSP मॅडम सर आम्ही त्याच्यासाठी मग हां. ऍडमिशनला पुण्याला गेलो. हां. पुण्याला ते आम्ही 12-13 तारखेला बहुतेक ऍडमिशन घेतलं आणि तिथून 16 किंवा 17 तारखेपासून नॉन कॅप राऊंड चालू होणार होते. राईट. जसा तुमचा ग्रुप तुम्ही क्रिएट केलेला होता त्याच्यावर आम्हाला राईट. कंटिन्यू इन्फॉर्मेशन भेटायची राईट. की कोणत्या कॉलेजचे नाही का नॉन कॅपचे नाही का राऊंड चालू झालेले आहेत, किंवा राईट. त्याचं ऍडमिट प्रोसेस वगैरे तुम्ही लिंक वगैरे सगळं पाठवायचं आम्हाला. राईट. आणि त्याच गोष्टीचा आम्हाला खूप जास्त फायदा झाला की तुम्ही जे जे जसे लिंक पाठवायचे त्याप्रमाणे आम्ही नाही का तिथं प्रोसेस करून ठेवायचो. राईट. बऱ्याच ठिकाणी कसं होतं की ऑनलाईन होतं, राईट. VIT म्हणा किंवा काही ठिकाणी, पण काही ठिकाणी नाही का फिजिकली जाऊन नाही का कॉलेजमध्ये करणं जरुरी होतं. राईट. तर त्याच्यामध्ये आम्ही मॉडर्नला पण भरलेलं होतं, AISSM ला पण भरलेलं होतं, पुन्हा दुसरं DY पाटील वगैरे पण केलेलं होतं सर. राईट. तर सुरुवातीला आम्हाला त्या राऊंडमध्ये सर मॉडर्न एज्युकेशन सोसायटी भेटली होती त्या ओके. स्पॉट राऊंडमध्ये, आणि तिथं आम्हाला CS ऍडमिशन भेटलं. अरे वा. मग त्या हा, तर पहिलं ऍडमिशन ते होतं सर. मग त्याच्यामध्ये मग आम्ही तिथे ऍडमिशन घेतलं. ते ऍडमिशन घेऊन मग आम्ही सेकंड डे मग GSPM ला गेलो. तिथून सगळं नाही का ऑर्डर तिथलं म्हणजे कॅन्सलेशन करणं आणि तिथून राईट. सगळे डॉक्युमेंट्स वगैरे घेऊन येणं आणि इकडली प्रोसेस पूर्ण कम्प्लीट करून घेणं. तर पहिला राईट. आमचा राऊंड झाला तो मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचा झाला सर. राईट. आणि त्यानंतर मग आम्ही सेकंड राऊंडला मग आम्हाला I2IT भेटले. राईट. I2IT मध्ये आम्हाला सर IT भेटलं त्याच्यामध्ये.
ओके. पुन्हा ते सेम प्रोसेस आम्ही तिथं केलेली होती. जसं तुम्ही आम्हाला सांगून ठेवलं होतं की सुरुवातीलाच पहिल्या व्हिडिओमध्ये आम्ही बरेच तुमचे सगळेच व्हिडिओ फॉलो केले होते. तर त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की तुम्हाला पहिलेच नाही का अमाऊंट रेडी करून ठेवणं जरुरी आहे. राईट. येस. तर त्या गोष्टीचा आम्हाला खूप फायदा झाला की तुम्ही जी सुरुवातीला आम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याप्रमाणे आम्ही 10-15 लाखाची व्यवस्था सुरुवातीलाच करून ठेवलेली होती. ओके. तर त्याप्रमाणे आम्ही मग काय केलं की ऍस्पिर आयटीला सुद्धा ऍडमिशन घेऊन टाकलं. मग येस. इकडलं जाऊन मग कॅन्सल केलं मॉडर्नचं कॅन्सल करून मग ऍस्पिर आयटीचं सगळ्या ऍस्पिरंट. फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केल्या. आणि मग सगळ्यात शेवटी मग आम्हाला सुरुवातीपासून आमची इच्छा होती की चांगलं कॉलेज भेटावं. म्हणजे राईट. ठीक आहे आपण नाही का खूप PICT किंवा COEP भेटू शकत नाही, पण VIT किंवा VIIT राईट. ला चान्स लागू शकतो. राईट. असं आमचं सुरुवातीपासून असल्यामुळे आमचा जोर सगळा तिकडेच होता. ओके. म्हणजे आम्ही VIT आणि VIIT चे सगळे राऊंड केले, ओके. सुरुवातीपासूनचे पूर्ण राऊंड केले. म्हणजे आम्ही सकाळी जायचो तर संध्याकाळपर्यंत आम्ही तिथं बसायचो. तर राईट. शेवटच्या दिवशी आम्हाला VIIT ला सर नाही का मुलाचं रात्री 2 वाजता स्पॉटमध्ये AI आणि DS ला नाही का ऍडमिशन झालं सर. अरे वा. मग तिथं आम्ही AIDS चं ऍडमिशन घेतलं. इकडलं जाऊन ISQRIT चं कॅन्सल करून मग तिथल्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केल्या. वंडरफुल सर, वंडरफुल. तर बेसिकली तुमची जर्नी अशी आहे की स्टार्टिंग विथ JSPM हडपसर कॉम्प्युटर सायन्स टू मॉडर्न कॉम्प्युटर सायन्स, मग I2IT आणि मग VIIT AI डेटा हो. सायन्स, आणि हे येस सगळं ऍट 91% CET मध्ये. सर याच्यात आणखीन एक सांगायचंय मला. सुरुवातीचं आमचं VIT वेल्लूर भेटलेलं हा. आणि नंतर ते जे स्कोर होते मला हे सगळे जे कॉलेजेस भेटले मुलाला ते पूर्ण सर जेई मेन्सवर भेटले, म्हणजे जे बी सर. जेईच्या ऑल इंडिया रँकवर भेटलेले. ठीक आहे. तर म्हणजे त्याला म्हणजे जेई मध्ये MSCIT वर तुम्ही आम्हाला सांगितलंय. खूपच नाही हा. काही झालं. ओके. तर JW मध्ये त्याला 87 सांगितलं ना तुम्ही, JW मध्ये येस सर, 87. येस सर. सुरुवातीचा नाही का पहिल्या पेपरला 82.70 होतं हा. आणि नंतरच्या ह्याला त्याला 87.03 होता. आणि राईट. आम्हाला त्याच गोष्टीचा सगळ्यात जास्त बेनिफिट झाला बेनिफिट झालं. की सीईटीच्या बेसवर कुठंच लागलो नाही. म्हणजे एक सुद्धा राईट. कॉलेज आम्हाला सीईटीच्या बेसवर कुठेच भेटले नाही. कारण तिथं पूर्ण कास्टिझमच्या ह्याच्या हिशोबाने सीट्स अवेलेबल राहत नव्हत्या. राईट. राईट. तर आम्हाला जो बेनिफिट झाला तो जेई मेन्सचाच झाला. त्यामुळे आम्हाला ऑल इंडियाच्या बेसवर नाही का सगळे कॉलेजेस भेटत गेले सर. आणि तुम्ही सर नंतर चेक केलं का की VIITचा AI डेटा सायन्सचा JWचा कट ऑफ किती होता, कॅप राऊंडचा वगैरे? सर त्याचा जवळपास कट ऑफ 98.50 च्या आसपास होता 98 सर. म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे 11 जो 12 आम्हाला पर्सेंटाईलचा तुम्हाला बेनिफिट ह्या येस सर, प्रोसेसमध्ये येस क्रिएट सर. झालं. हो हो राईट. हो. म्हणजे कसं खूपच झालं चांगलं झालं. की ज्या आम्हाला पॉसिबिलिटी वाटत नव्हत्या, पण तुमचं जे सबस्क्रिप्शन आम्ही घेतलं त्या गोष्टीचा आम्हाला खूप फायदा झाला. म्हणजे तुमच्याबद्दल आम्ही बऱ्याच माझ्या मित्रांना सांगितलं जे आता आहेत ऑलरेडी प्रोसेसमध्ये आहेत, की तुम्ही नाही का सरचा नाही का जॉईन करा, कॅप नॉन कॅप राऊंड वगैरे रेग्युलर वाला पण करायचं असेल करा, सगळेच करा. सरची फार हेल्प होते. आणि मेन हेल्प तुमची सर हे झाली की आम्हाला जेव्हा जेव्हा आम्हाला अडचण येत होती आम्ही व्हॉट्सअपवर जेव्हा तुम्हाला मेसेज टाकत होतो आम्हाला रिप्लाय फास्टली यायचा. म्हणजे ते येस. रात्रीचे 10 असू 12 जरी वाजलेले असू तरी समजा आम्हाला तुमच्याकडून नाही का रिप्लाय लगेच भेटायचा. मग त्यामुळे बरेच डाऊट जे असायचे फार क्लिअर होऊन जायचे. इथं लोकलमध्ये कसं व्हायचं, आम्ही जो काउन्सिलर लावलेला आहे तो म्हणजे ते आम्हाला ह्याबद्दल त्यांनी कधीच सांगितलं नाही की असे नॉन कॅप राऊंड चालतात, तुम्ही ह्याच्यामध्ये नाही का करू शकता, ह्याच्या लिंक्स वगैरे कशा अवेलेबल होतात काय होतं ते आम्हाला त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं. ते राईट. योगायोगाने तुमचा आम्हाला व्हिडिओ बघायला भेटला युट्यूबवर आणि आमचा खरंच खूप बेनिफिट झाला. आणि तुमच्यामुळेच माझ्या मुलाला चांगल्या कॉलेजमध्ये सर ऍडमिशन भेटलं. थँक्यू सर. ऍक्च्युली खरी गोष्ट तर ही आहे की सर बरेच काउन्सिलर्स काय करतात की ही इन्फॉर्मेशन हाईड करून याच्याच अगेन्स्ट हो. डोनेशन घेतात. आणि आमचा येस सर, तोच येस सर. ऑब्जेक्टिव्ह आहे की इन्फॉर्मेशन आपण पब्लिकली देऊ, आणि येस. लोकांचं काम आहे पार्टिसिपेट करणं आणि त्याचा बेनिफिट घेणं. तर येस आम्ही सर. आधीपासूनच जितकेही एक्झाम्पल्स आहे, म्हणजे मागच्या 4-5 वर्षापासून एक एक डेटा आम्ही पब्लिक डोमेन मध्ये टाकलाय. आणि लोकांनी त्याचा मे बी सर्व्हिस नाही घेतली तरी ऍडव्हान्टेज त्यांना झालेलाच आहे, हो कारण सर, की हो सर. त्याचं ऍटलिस्ट आयडिया तरी माहिती पडते की असं काही एक्झिस्ट करते, जे मे बी माहितीच नसते लोकांना की अशी पण काही प्रोसेस असते. बरोबर. ह्याच्यामध्ये कसं आहे सर की आता मी आमच्या इथं जो अनुभव घेतला की सगळे काउन्सिलर इथं जे आहेत त्यांचा पूर्ण जोर नाही का सुरुवातीपासून डोनेशनवर असतो. की मुलाला चांगलं जरी हे असेल पर्सेंटाईल असेल, बरेच नाही का माझ्या मुलाचे जे मित्र होते त्यांना काही जणाला 97-98 पर्सेंटाईल होतं तरी सुद्धा त्यांना ते एवढं घाबरून सोडायचे राईट. की तू सुरुवातीपासूनच नाही का तुम्ही डोनेशनची 15 लाख 20 लाखाची तुम्ही तयारी ठेवा, बरोबर. तुम्हाला ह्या कॉलेजमध्ये मी ऍडमिशनचं करून देतो. पण ते कधीच नाही का ह्या गोष्टीबद्दल सांगायचे नाही की नॉन कॅप राऊंड वगैरे चालतात, कॅप राऊंड चालतात, त्याच्यामध्ये बरोबर. तुम्ही सुद्धा नाही का तुमचा बेनिफिट होऊ शकतो. जरी तुम्हाला पर्सेंटाईल कमी असेल तरी तुम्ही प्रयत्न शेवटपर्यंत करू शकता. एक्झॅक्टली. आणि त्या बेसवर तुम्हाला जरी नाही काही झालं, आता माझ्या मुलाला नाही 87 पर्सेंटाईल होतं आणि त्या काही जणांना त्याच्या मित्राला 98-99 होतं.
बरोबर. म्हणजे त्यांना सुद्धा चांगलं कॉलेज भेटून गेलं, पण त्यांना ह्या गोष्टी माहित नव्हत्या सर. म्हणजे बऱ्याच जणाला नाही का आम्ही नाही का सांगितलं, त्यावेळेस बऱ्याच जणाला त्याचा बेनिफिट झाला. राईट. मागच्या वर्षी सुद्धा आमच्यासोबत एक दोघं जण त्याचे मित्र होते, त्यांना सुद्धा दुसरे कॉलेज भेटून गेले सर. म्हणजे जे एक्झॅक्टली. फारच लो स्टँडर्डचे होते त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज त्यांना भेटून गेलं सर. एक्झॅक्टली सर, आपला ऑब्जेक्टिव्ह तोच आहे की तुम्हाला फक्त 2-3 पर्सेंटाईलचा जरी ऍडव्हान्टेज होत आहे तरी तुम्ही कॉलेज अपग्रेड होत आहे. आता तुमच्या हो हो केसमध्ये तर एक्सेप्शनली खूपच जास्त ऍडव्हान्टेज झाला, 11% हो वगैरे, बट अदरवाईज हो. मी तर सगळ्यांना सांगतो की 2-3 जरी माझ्याकडून होऊ शकला तर माझ्यानुसार दॅट इज अ सिग्निफिकंट ऍडव्हान्टेज तुमच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये. येस येस. तुम्ही जे सांगितलं होतं सर म्हणजे व्हिडिओमध्ये वगैरे, की तुम्हाला नाही का तिथं शेवटपर्यंत थांबणं फार महत्वाचं आहे. राईट. ते तुम्ही जेवढा वेळ तुम्ही तिथं देऊ शकता त्या ह्याच्यात तुम्हाला बेनिफिट नक्कीच होईल. आणि त्या गोष्टीचा आम्हाला खूप बेनिफिट झाला सर. म्हणजे शेवटच्या दिवशी जो 24 तारखेला आम्ही जे बसलो होतो, सुरुवातीला व्हीआयटी व्हीडबल आयटीचं व्हीआयटीचं मध्येच राऊंड होऊ लागले. येस सर. पण शेवटच्या मोमेंटला त्यांनी काय केलं, संध्याकाळी 4 ते 5 वाजता, की व्हीआयटीचं व्हीआयटी मध्ये ठेवलं आणि व्हीडबल आयटीचं राईट. व्हीडबल आयटी मध्ये ठेवलं. आणि रात्री 2:30 वाजता आम्हाला मग नाही का सर AINDS भेटलं. ते राईट. खूप आणि आनंद सध्या तो झाला त्या खुश आहे गोष्टीचा. कॉलेजमध्ये, ही इज हॅपी, सॅटिस्फाईड. हो सर, हे 15 दिवस फार महत्वाचे आहेत. म्हणजे त्याच्यावर आपल्या मुलाचं फ्युचर डिपेंड आहे. जर हे येस. 15 दिवस जर दिले नाही तर मग पुढे जाऊन असं वाटू नये की आपल्या थोड्या कमी प्रयत्नामुळे नाही का त्याचं बरोबर. आयुष्य खराब झालं. त्यामुळे आम्ही ते सुरुवातीलाच ठरवलं होतं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी नाही का फॉलो करायच्या. थँक्यू सो मच सर. सर मला हे विचारायचं की जसं तुम्ही म्हणाले की एक व्हीआयटी आधी झाला होता ऑप्शन, काही कारणामुळे ते कंटिन्यू नाही करू शकलो आपण व्हीआयटी हो वेल्लोर. हो. पण आता तुम्हाला येस. काय वाटतंय इव्हेंच्युअली जेव्हा त्याला VIIT मिळालाय, तर तुम्ही कसं कम्पेअर करता त्या दोन कॉलेजेसला? आताच अपॉर्च्युनिटी कशी आहे इन कम्पॅरिझन विथ वेल्लोरची अपॉर्च्युनिटी? वेल्लोरमध्ये काय होतं सर, की एक तर फीस खूप होते. फीसला आम्ही तयार होतो, पण डिस्टन्स खूप जास्त होता सर. आमच्या इथून नांदेड पासून नाही का तिथं जाणं म्हणजे आम्हाला 1.5 ते 2 दिवस लागतात. भरपूर पॅरेंट्सचं हेच कन्फ्युजन असते की आधी माहिती नसते की काय भेटणार आहे, नाही भेटणार आहे, आणि त्याच्यामुळे एक येस येस. युनिव्हर्सिटी सिक्युअर करतात. बट बरेच हो. लोक ती कॅन्सल करतात जेव्हा आपल्याला सीईटी मध्ये एक बेटर अपॉर्च्युनिटी क्रिएट होते. बट बेटर येस येस. अपॉर्च्युनिटी क्रिएट व्हायला आपल्याला नॉन कॅप म्हणजे इन्स्टिट्यूशनल लेवल सीट्स अगेन्स्ट कॅन्सलेशन, याच्यातच मॅक्झिमम अपॉर्च्युनिटीज इव्हेंच्युअली राहतात. त्याच्यातच. तुम्ही बोलताना म्हणाले की जसं स्टुडंट एलएनचा पासआउट आहे, म्हणजे डेफिनेटली खूप चांगल्या इन्स्टिट्यूटचा पासआउट आहे, बट अशा चांगल्या हो. इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा असं असिस्टन्स नाही भेटत का ऍडमिशन प्रोसेसमध्ये वगैरे? नाही सांगत सर तिथं. म्हणजे सुरुवातीला फक्त तुम्हाला नाही का जे ची एक्झाम किंवा MSCT आहे त्याच्याबद्दल रिलेटेड फक्त सांगितलं जातं की ही ओके. एक्झाम आहे वगैरे, त्याच्या लिंक्स वगैरे फॉरवर्ड केल्या जातात. राईट. बाकी असे नॉन कॅप वगैरे ह्याबद्दल कधीच इन्फॉर्मेशन भेटत नाही सर. खरं बरोबर. तर ते भेटायला पाहिजे पण त्यांच्याकडून भेटत नाही. आणि जे लोकलचे काउन्सिलर आहेत ते सुद्धा त्या गोष्टी सांगत नाहीत. त्यामुळे खूप जण नाही का ह्याच्यापासून असे वंचित राहतात. आणि बऱ्याच जणांना सर माहीत जरी असेल तरी त्यांना शेवटपर्यंत थांबायचं सर नाही का हे करतात, ते पेशन्स कंटाळा नाहीये. करतात. बरेच जण शेवटच्या मोमेंटला सर निघून जातात. राईट. म्हणजे आम्ही त्या दिवशी शेवटच्या राऊंडला जेव्हा VIIT ला होतो, आम्ही 2-2:30 वाजेपर्यंत होतो. पण जी रश नाही का 10-11 वाजेपर्यंत होती नंतर ती कमी झाली. आणि राईट. त्याच गोष्टीचा आम्हाला सर फायदा झाला. बरोबर. म्हणजे त्याच्यात असे असू शकते सर की एखादा 88% किंवा 89% वाला पण असेल, पण तो निघून गेला आणि बरोबर. ऑटोमॅटिकली आमचा नंबर तिथे राईट. लागला. कारण राईट. कसं आम्हाला जेव्हा तो सीट भेटला त्यावेळेस 3च सीट अवेलेबल होते. ओके. AIDS सुरुवातीला 11 होते, पण आमचा नंबर लागेपर्यंत नाही का 3वर आले होते. बरोबर. 3वर आल्यामुळे आम्ही ऑलरेडी तुम्ही सांगितल्याप्रमाणे DD वगैरे काढून ठेवलेला होता. येस. आणि उरलेली फीस मग त्यांना आम्ही तिथं ऑनलाईन ट्रान्सफर करून ऍडमिशन कम्प्लीट करून घेतलं येस. सर. पूर्ण प्रोसेसमध्ये कुठे फायनान्शियल लॉस वगैरे झाला सर तुमचा? फायनान्शियल लॉस काही झाला नाही सर. फक्त एवढं आहे की आपण जिथं जिथं ऍडमिशन घेतले तिथले आपल्याला अमाऊंट जी आहे ती लगेच भेटत नाही. कारण त्यांचा 1 महिना किंवा 2 महिन्याचा पिरियड जातो. त्याच्यामध्ये राईट. काही जण बाय चेक देऊन टाकतात आणि काही जण राईट. सर ऑनलाईन ट्रान्सफर करतात. तर ओके. ह्याच्यामध्ये आम्हाला GSPM ने ऑनलाईन ट्रान्सफर केले सर. बाकी ओके. मॉडर्न आणि I2IT ने आम्हाला चेक थ्रू नाही का अमाऊंट ओके. वापस केली. फक्त तो गॅप राईट. असतो की म्हणजे ज्यावेळेस आपल्याला समजा आता नॉन कॅप राऊंड करायचे, तर तुम्ही राईट. सांगितल्याप्रमाणे आम्ही ती पैशाची अरेंजमेंट केली होती, त्याचा राईट. बेनिफिट झाला. कारण ही अमाऊंट आपल्याला 2 महिने भेटणार नव्हती. बरोबर. बरोबर. त्यामुळं त्याला आम्ही ऑलरेडीच तयार झालेलो होतो. दोन येस. महिन्यानंतर पण पूर्ण अमाऊंट आली सर. म्हणजे ओके. त्याच्यामध्ये डिडक्शन वगैरे असं काहीच झालं येस नाही. सर. आणि सर तुम्ही जसं आता सगळ्यात पहिले JSPM हडपसर कॅन्सल केलं, मग मॉडर्न कॅन्सल केलं, नाही I2IT कॅन्सल केलं, तर येस. कॅन्सलेशन प्रोसेसमध्ये काही त्रास झाला का? म्हणजे बऱ्याच लोकांना असं मिसकन्सेप्शन आहे की कॅन्सल करू देत नाही कॉलेज किंवा ते नाही म्हणतात, तर ह्या तिन्ही कॉलेजचा तुमचा कॅन्सलेशनचा कसा अनुभव होता?
नाही सर, त्रास कुठे झाला नाही, फक्त एवढे की तुमची धावपळ होऊन जाते. हा. आता माझ्या याच्यामध्ये 2-3 कॉलेज झाल्यामुळे आमची थोडी धावपळ जास्त राईट. होती. पण असं कुठं त्रास होत नाही सर. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घेता, तिथून तुम्हाला ऑनलाईनच ती प्रोसेस करावी लागते, राईट. ज्याच्यामध्ये तुम्ही तिथं कॅन्सल करता आणि तिथं राईट. प्रोव्हिजनल ऍडमिशन घेऊन टाकता. आणि राईट. त्याच्यानंतर पुन्हा तुम्हाला तिथलं ऍडमिशन घेतल्यानंतर दुसऱ्या कॉलेज पहिल्या कॉलेजला यावं लागतं आणि राईट. तिथं येऊन तुम्हाला नाही का तिथलं कॅन्सलेशनची प्रोसेस करावी लागते. थोडं तुमचं एक्स्ट्रा आयटी किंवा मॉडर्न बद्दल कसं होतं त्यांच्या नॉन कॅप राऊंडचं ते सुद्धा प्लीज सांगा आम्हाला. त्याच्यामध्ये सर त्यांची जी लिस्ट आली आहे तिथं फार म्हणजे फार फास्टली आमचं झालं ऍडमिशन. ओके. मॉडर्न मध्ये नाही का गेल्यानंतर म्हणजे ते एका हॉलमध्ये वगैरे बसवतात, त्यानंतर त्यांची प्रोसेस चालू होते. म्हणजे लिस्ट त्यांनी डिक्लेअर करतात, म्हणजे आपण तिथं जाण्याच्या एक 15-20 मिनिटं आधी लिस्ट डिक्लेअर होते. राईट. आणि त्याच्यामध्ये काय झालं की आमचा सुरुवातीला फर्स्ट नंबर आमचाच होता. ओके. त्या सीएसच्या त्या पर्सेंटाईलच्या जेच्या ह्याच्यामध्ये ऑल इंडिया रँकमध्ये आम्ही राईट. फर्स्ट नंबरला होतो. तर राईट. गेल्यानंतर काय नाही, म्हणजे फास्टली प्रोसेस सगळ्या झाल्या. म्हणजे तिथं गेले की लगेच त्यांनी नाही का ऍडमिशनचं कन्फर्मेशन करून राईट. घेतलं. पहिलं सीट कॅन्सल करून घेतलं आणि झालं. मी सर मला हे विचारायचं आहे की तुम्हाला आमच्या सर्व्हिसचा कसा फायदा झाला, किती फायदा झाला आणि तुम्ही रेकमेंड करणार का आमची सर्व्हिस बाकी लोकांना? हो सर, आम्हाला ऍक्च्युअल मध्ये सगळा फायदा सर तुमच्या ह्याच्यामुळे झाला. व्हिडिओज वगैरे जे आम्ही तुमचं सबस्क्रिप्शन घेतलं, येस. ज्याच्यावर तुमचं कॉन्स्टंटली नाही का सगळ्या कॉलेजेसच्या लिंक वगैरे यायच्या, ज्याच्यामध्ये कंटिन्युअसली तुमची इन्फॉर्मेशन येत राहायची की ही आता ही प्रोसेस चालू आहे. त्याप्रमाणे तुम्हाला तिथं ऑनलाईन असेल तर तुमच्याकडून स्पेसिफिकली यायचं की तुम्ही ऑनलाईन हे करा. आणि जिथं नसेल तिथं तुमचं स्पेसिफिकली यायचं की तुम्ही फिजिकली तिथं राईट. कॉलेजला व्हिजिट देऊन तिथले फॉर्म वगैरे फिलअप करून तिथली प्रोसेस करून घ्या. म्हणजे त्या गोष्टीमुळेच आम्ही नाही का, मला वाटतं की आम्हाला हे कॉलेज भेटलं. नाही तर पॉसिबल नव्हतं सर. म्हणजे आम्ही एक एक कॉलेजच्या साईटवर जाऊन बघणं किंवा तिथं चेक करत राहणं आणि तेवढं आपल्याला लक्षात येणं, ते पॉसिबल नाही असं. तुमच्या गोष्टीचा 101% सर आम्हाला बेनिफिट झाला त्याच्यामध्ये. थँक्यू. आणि त्यामुळेच नाही का माझ्या मुलाला चांगलं कॉलेज भेटलं सर. थँक्यू सो मच सर.